हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 76 आहे आणि डे 76 मध्ये असं आपण एक युनिक असं 3D फ्लावर बघणार आहोत. एकदम युनिक प्रकारचं, एकदम डिटेल्समध्ये, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम छान प्रकारे आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. पूर्ण व्यवस्थित ज्या मी छोट्या टिप्स देणार आहेत त्या तुम्हाला सर्व लक्षात येतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्याला आणि त्याआधी ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आणि हे जे आपलं क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा मटेरियल कुणाला पाहिजे असेल पूर्ण आरीवर्कचं, ते पण होलसेल रेटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, ते सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला मेसेज कॉल करू शकता. तर चला, तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता 3D फ्लावरमध्ये जे शिकणार आहे आपण, त्याच्यात आपल्याला काय काय वस्तू लागतात हे पहिले बघून घेऊयात. तर इथे सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे आपली प्रोफेशनल थ्रेडची नीडल, जरी थ्रेड, मोती, शुगर बीट्स आणि इथे मी गहू मणी घेतलेले आहेत आणि फॅब्रिक ग्लू. एवढं सर्व साहित्य वापरून आपण इथे एकदम सुंदर अशा प्रकारचं फ्लावर रेडी करणार आहे. त्याच प्रकारे मी असे हे बघा एका कार्डबोर्डवर हे असे काढून कट करून घेतलेले आहेत. हे दोन साईडच्या पेटल्स आहेत, पाकळ्या आहेत, त्या पण तुम्ही पण अशा काढून घेऊ शकता. आणि एवढं सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत की आपण ह्या ज्या आपण पाकळ्या केलेल्या आहेत रेडी, तर त्या पहिले ड्रॉ करून घेणार आहोत. आपण मोठे साईज जी आहे त्या 5 आणि छोट्या साईजच्या 5 अशा आपण ह्या पहिले ड्रॉ करून घेणार आहे आपल्या फॅब्रिकवर. हे बघा, अशा पद्धतीने आपण 5 मोठी साईज आणि 5 छोटी साईज काढून घेऊया. हे असं आपण कट करून घेतलेलं असलं ना आपल्याकडे की खूप फास्ट काम होऊन जातं. थोडा थोडा गॅप सोडून मी काढत आहे बघा, म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जाईल. ह्याच पद्धतीने छोटी साईज पण काढून घ्यायची आहे, ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. हे बघा, आता अशा पद्धतीने मी छोटी साईज पण काढून घेणार. आपल्यावरती 5 पेटल झाले आहेत. हे बघा, आता ह्या 5 आणि ह्या 5 झालेल्या आहेत. आता आपला हा जरी थ्रेड घ्यायचा आहे. जरी थ्रेडनी आता यांना सगळ्यांना बॉर्डर करून घ्यायची आहे, नेहमीप्रमाणे जसं करतो तशीच सेम. हे बघा, आता मी ह्या कॉर्नर पासून स्टार्ट करणार आहे. सेम आपली चेन स्टिच. एकसारखी करायची आहे, नेहमी सांगितल्याप्रमाणे कमी जास्त होऊ द्यायची नाही, तेव्हाच आपली फिनिशिंग दिसणार आहे. आणि आपली लाईन सोडून बाहेर जाता कामा नाही, नाहीतर शेप पूर्ण बिघडला जाईल. नेहमी सांगते त्याचप्रमाणे आज पण करायचं आहे. बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी झूम करून दाखव.
तर ज्या आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्यवस्थित शिकत आहेत त्यांना आता पूर्ण लक्षात येत असेल कसं करायचं काय करायचं. पण ज्या कोणी नवीन जॉईन झाल्या आहे, ज्यांना की चेन स्टिच वगैरे माहिती नाही आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट द्या. प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये आपले सर्व व्हिडिओ आहेत. बेसिकची वेगळं आहे आणि ॲडव्हान्सचं पण वेगळं केलेलं आहे फोल्डर आपण. तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकतात की कसं एकदम छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि जे कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल आणि ज्यांना व्हिडिओ आवडत असेल किंवा हेल्पफुल वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि इंटरेस्टेड असेल आणि अजून आपल्या चॅनलवर काही बघण्याची इच्छा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंटरेस्टेड मैत्रिणींसोबत पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ते आपण घरात बसून इतक्या छान सोप्या पद्धतीने शिकू शकतील. हे बघा, आता पूर्ण आपली एक पेटल कंप्लीट झालेलं आहे. इथे आता आपण एंड नॉट देऊन टाकणार आहोत. नाहीतर इथे एंड नॉट द्यायची सुद्धा गरज नाही. आपल्याला डबल बॉर्डर करायची आहे. तुम्ही सिंगल बॉर्डर पण करू शकतात, पण मी डबल बॉर्डर करणार आहे कारण डबल बॉर्डरनी अजून फिनिशिंग खूप सुंदर दिसते. तर मी आता ही बघा इथे एंड नॉट देणार नाही, तर मी तीच चेन स्टिच जी आहे ती कंटिन्यू त्याच्याच बाजूला एकदम खेटून थोडा पण गॅप न राहता एकदम बाजूला प्रॉपर पद्धतीने करणार आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, झूम केल्यामुळे व्यवस्थित दिसत असेल. थोडाही गॅप ठेवायचा नाही आहे. डबल आपण बॉर्डर केल्यामुळे काय होईल, अजून फिनिशिंग खूप सुंदर दिसेल. आता ह्या जेवढ्या आपण पेटल ड्रॉ केलेल्या आहेत सगळ्या तशाच सेम पद्धतीने कंप्लीट करून घ्यायच्यात. बॉर्डरनी जरीनी बॉर्डर प्रत्येकाला करून घ्यायची आहे. आणि नंतर आपण पुढे बघूयात कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि हे बघा, आता इथे थोडंसं माझं क्रॉस गेलं आहे. इथे थोडासा गॅप दिसत आहे, तुम्हाला दिसतोय का? तर आता इथे काय करायचं, कंप्लीट झालं ना तेवढं कव्हर अप करून घ्यायचं. सहसा गॅप यूज द्यायचा नाही. मी ते फास्ट करायच्या नादामध्ये माझी चेन स्टिच पुढे आली, नाहीतर मी तेवढी कवर करून घेतली असती. मागे म्हणजे चेन स्टिच ही काढून घेतली असती, परत मागपासनं खेटून घेतलं असतं. पण तुम्हाला सांगण्याच्या नादात मी विसरले. हे बघा, तुम्हाला आता कळत असेल सिंगल बॉर्डर आणि डबल बॉर्डरमध्ये किती फरक आणि फिनिशिंगमध्ये पण आणि दिसण्यामध्ये पण बघत असाल तुम्ही. तर कोणतं छान वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सिंगल बॉर्डर छान वाटते की डबल बॉर्डर, तुम्हाला कोणती आवडेल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगणार आहात तुम्ही. आणि तसं काही नाही, तुम्हाला जर का सिंगल बॉर्डर आवडत असेल की एकदम सिंपल सिंगल द्यायची आहे बाबा, फक्त किनार करायची आहे, तर तुम्ही सिंगल बॉर्डर पण करू शकतात. पण मला डबल बॉर्डरनी उठून दिसेल थोडंसं, म्हणून मी डबल बॉर्डर करणार आहे. हे बघा, आता इथे कंप्लीट झालं असल्यामुळे मी इथे एंड नॉट देऊन घेते. हे बघा, एंड नॉट पण अशी प्रॉपर वेनी द्यायची आहे. हे बघा, एक कंप्लीट झाली आहे आपली. किती सुंदर दिसत आहे. त्याच प्रकारे ह्या ज्या सगळ्या आहेत आपण 10 ड्रॉ केलेल्या आहेत, तिथे तुम्हाला दिसत असेल छोट्या 5 आणि मोठ्या 5. तर सेम याच पद्धतीने कंप्लीट पूर्ण जरीने करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बघा आपल्या बऱ्याच पेटल्स बॉर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आता ही एक लास्ट मोठ्यामधली 5 नंबरची लास्ट आहे. ही पण सेम तशीच करायची आहे बघा बॉर्डर. आणि छोट्या पण अशाच पद्धतीने सेम करून घ्यायच्या आहेत. बघा, आपण आपल्या अशा पेटल सर्व रेडी केल्या आहेत. सगळ्यांच्या बॉर्डर
आपण अशा प्रकारे कंप्लीट केल्या आहेत। आपल्या ह्या टोटल 10 होत्या, ते सुद्धा आपण इथे कंप्लीट केलेलं आहे। बघा अशा प्रकारे आपले बॉर्डर कंप्लीट झालेले आहे। आता हे आपण आता फिल करणार आहोत पूर्ण। तर इथे बघा तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे फिल करू शकता, जेणेकरून इथे आपण सिल्क थ्रेड यूज करू शकतो, सिक्वेन्स यूज करू शकतो, कलरचे शुगर बीट्स यूज करू शकतो, जरदोशी करू शकतो। असे भरपूर प्रकार आहेत, आपण ते पूर्णमध्ये असे फिल करू शकतो। तर तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्याच्याने करू शकता। तर इथे आपण सिल्क थ्रेडने बघणार आहोत। सिल्क थ्रेडने पूर्ण पेटल कसं रेडी करायचं, त्याच पद्धतीने सर्व पेटल्स आपण रेडी करणार आहोत। आता व्हिडिओ आपला खूप मोठा होत आहे, तर मी आता तुम्हाला उद्या दाखवेल की आपलं ह्या पेटल्स कशा रेडी करायच्या, म्हणजे कसं फिल करायचं हे पूर्ण। छोट्या 5 आणि ह्या मोठ्या 5 अशा 10 आहेत टोटल। आणि नंतर उद्या आपण लगेच पूर्ण बघणार आहोत की हे कट करून कसे फिक्स करायचे, हे सुद्धा आपण उद्याच्या याच्यात बघणार आहोत। एकच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, डिटेल्स दाखवायचे असते म्हणून व्हिडिओ हा मोठा होतो। जर का शॉर्टकट दाखवायचा असेल तर व्हिडिओ छोट्यामध्ये पण आपण दाखवू शकतो। तर त्यामुळे मी आता उद्या तुम्हाला हे दाखवणार आहे। तर आपल्या इथे आता बॉर्डर पूर्ण कंप्लीट झालेले आहेत, तर उद्या पूर्ण आपलं आता हे फ्लावर रेडी होईल। तर चला, तर आज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल, जर का तुम्हाला एवढं जे आपण अर्ध शिकलो आहे तेवढं आवडलं का, किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकतात। आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एक लाईकने अजून उत्स्फूर्तता भेटते आणि तुमच्यासमोर मी अजून नवनवीन डिझाईन घेऊन येत असते। आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असतील शिकण्यासाठी, तर त्यांना पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि ज्यांना कोणाला हे पूर्ण पेटल शिकायचं असेल तर त्यांनी नक्की उद्याचा व्हिडिओ पण बघायचा आहे। आजचा पण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 3D फ्लावर पूर्ण रेडी कसं करायचं हे शिकायला भेटेल। चला, तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आणि ज्यांना कोणाला मटेरियल किंवा ट्रेसिंग पेपर हवे असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण नवनवीन डिझाईन घेऊन येत असतो। तर